तुम्हाला SIP सुरू करायचे, छान गोष्ट आहे, पण पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, का सुरू करायची आहे? कारण आजकाल बरेच लोक SIP सुरू करतात, पण अनेकदा गोल शिवाय. कुणी फ्रेंडने सांगितलं म्हणून, कुणी सोशल मीडियावर पाहिलं म्हणून, कुणी आता पैसे आहेत म्हणून, तर कुणी सगळेच करतायत म्हणून. पण इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त सुरुवात महत्वाची नसते, तर त्यासोबत डायरेक्शन देखील महत्वाचे असते. माझा असा अनुभव आहे की गोल नसलेली SIP मध्येच बंद होते किंवा त्यातील पैसे किरकोळ कारणासाठी विड्रॉ केले जातात. जेव्हा मार्केट पडतं तेव्हा कॉन्फिडन्स कमी होतो, जेव्हा रिटर्न्स दिसत नाहीत तेव्हा पेशन्स संपतात आणि मग प्रश्न सुरू होतात. हा फंड चांगला आहे का की दुसरा एखादा चांगला आहे? स्विच करू का? कारण सुरुवातीलाच गोल प्लॅनिंग करून मग फंड निवडलेले नसतात आणि ते समजूनही घेतलेले नसतात, म्हणून क्लॅरिटी नसते. म्हणून SIP सुरू करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा की ही SIP नेमकी का सुरू करतोय? रिटायरमेंट, चाइल्ड एज्युकेशन, फायनान्शियल सिक्युरिटी, फायनान्शियल फ्रीडम, की असंच एक ट्रेंड म्हणून? कारण SIP सुरू करणं सोपं आहे, पण की कोणत्या तरी गोल सोबत सुरू करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण डायरेक्शन नसणारी SIP ही बऱ्याचदा त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतच नाही. Investments in securities and mutual funds are subject to market risks. Please consult financial advisor before investing.